गेले 2-3 महिने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या विरोधात जे वातावरण तयार झालंय, जे सोलापूरकरचा असेल, काल इंद्रजित सावंत सरांना जी धमकी देण्याचं प्रकरण असेल, ह्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. आणि कालच्या ह्याच्यात जो इंद्रजित सावंतांना प्रकाश कोरटकर यांनी जी 6 मिनिटाची धमकी देऊन फोन केलाय, ती आपल्या सगळ्यांकडे ती क्लिप आलीच असेल. नसेल आली तर ती आम्ही तुम्हाला देण्याची व्यवस्था करू. त्या क्लिप मधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेम्स वेबच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिला आहे. त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेम्सच्या प्रकरणातून सुरुवात झाली, उद्यास आलेली. आज एवढे 15 वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मंजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली. त्यासाठी आता हा प्रकाश कोरटकर जो व्यक्ती आहे, जो त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केली की हे माझा व्हिडिओ नाही. ह्यांचं 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाही येऊन पडायचं. सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं. जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेण खाल्लं नाही. त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलंय की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य करणारा माणूस जो कोणी व्यक्ती असेल, तुम्ही सगळ्यांनी काढा की त्याचं आडनाव काय निघतं. भोसले का नाही निघत, कुंजीर का नाही निघत, शिंदे का नाही निघत. आम्ही बोललो तर चोर आणि ते बोललो तर राजे, ही कुठली पद्धत. प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणारा, चुकीचे वक्तव्य करणारा ब्राह्मण समाजातला माणूस कसा काय येतो पुढं. आणि मग त्या 3.5% बद्दल का नाही बोलायचं. जातीद्वेष करायला आम्हाला शिकवलंच नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. आम्ही त्याच पद्धतीने चालतो. पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच समाजाचा माणूस पुढे काय येतो, ह्याचं कोण उत्तर देणार. जर गुन्हा दाखल नाही झाला तर संभाजी ब्रिगेड त्याच्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्यात येईल त्यांना. आणि राहुल सोलापूरकर असेल किंवा हे प्रशांत कोरटकर असेल, यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलनी दणका देणारच आहे. त्यांच्या तोंडाला काळं फासणारच आहे. ते जिथे दिसेल तिथे आम्ही त्यांच्यावर काळं फासणार आणि त्यांना त्यांची दिंड काढणार.